आपण सगळेच स्वतःला खूप हुशार समजतो नाही का? म्हणजे बघा ना, आपण मंगळावर यान पाठवली आहेत, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय तयार केलंय. हो, आणि जगातल्या कितीतरी गुंतागुंतीच्या समस्या आपण अगदी सहज सोडवतोय. अगदी बरोबर. पण, आणि हा खूप मोठा पण आहे, सकाळी 5:30चा अलार्म जेव्हा वाजतो ना, तेव्हा तोच आपला हुशार मेंदू एका 5 वर्षांच्या हट्टी मुलासारखा वागतो. हो ना, आपण लगेच स्नूज बटन दाबतो आणि पुन्हा झोपून जातो. एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याला 100% माहिती असतं की रोज व्यायाम केला तर पुढची 30 वर्ष आपण निरोगी राहू, किंवा जंक फूड खाल्लं नाही तर आजार टळतील. तरीही आपण तेच करतो जे आपल्याला टाळायचं असतं. एका बाजूला आपण स्वतःला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्या बाजूला आपलाच मेंदू आपल्याला फसवतो. हो, आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच कोड्यामागचं विज्ञान उलगडणार आहोत. आपल्या स्रोतांच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की आपला मेंदू या इन्स्टंट रिवॉर्डच्या, म्हणजेच तात्काळ मिळणाऱ्या बक्षिसाच्या इतका आहारी का गेलाय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या त्रुटीचा वापर करून आपण चांगल्या सवयी कशा टिकवू शकतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर शोधायची असतील ना, तर आपल्याला मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात जावं लागेल. म्हणजे आज आपण एसीमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत असलो तरी आपल्या कवटीच्या आत असलेला मेंदू आजही हजारो वर्षांपूर्वीच्या जंगलातच जगतोय असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, म्हणजे उत्क्रांतीच्या वेळेस जसा होता तसाच. हो, अगदी तसाच. त्या काळात मानवापुढील सर्वात मोठं आव्हान काय होतं, तर आज जिवंत राहणं. उद्याचं किंवा 10 वर्षांनंतरचं प्लॅनिंग करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ किंवा ती सुरक्षितता अजिबात नव्हती. बरोबर आहे. त्यामुळे जर समोर एखादं गोड फळ किंवा जास्त उष्मांक असलेलं अन्न दिसलं तर मेंदूचा एकच आदेश असायचा, लगेच खाऊन संपव, कारण उद्या ते फळ मिळेल की नाही याची काहीही गॅरंटी नव्हती. अरे वा, म्हणजे ते एक प्रकारे सर्व्हायव्हलचं मेकॅनिझम होतं तर. हो, एक्झॅक्टली. आणि याच जगण्याच्या धडपडीतून मेंदूची एक विशिष्ट रचना तयार झाली, ज्याला आपण डोपामिन रिवॉर्ड सिस्टीम म्हणतो. एखादी कृती केल्यावर जर तात्काळ फायदा दिसत असेल तर मेंदू डोपामिन नावाचं रसायन सोडतो. आणि हे रसायन आपल्याला एक प्रचंड सुखद अनुभव देतं. बरं, मला इथे थोडं थांबवून एक गोष्ट समजून घ्यायची आहे. तुम्ही जे सांगताय त्यावरून असा अर्थ निघतोय की आपला मेंदू दूरदृष्टी नसलेला आहे. पण तसं बघायला गेलं तर आपण भविष्याचं प्लॅनिंग करतो ना. करतोच की. आपण विमे काढतो, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवतो. मग जेव्हा सवयींचा प्रश्न येतो, जसं की रोज वाचन करणं किंवा व्यायाम करणं, तेव्हाच हा डोपामिनचा खेळ आपल्याला का अडकवतो? खूप छान प्रश्न आहे. कसा माहितीये का, निर्णय घेणं आणि दररोज कृती करणं या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा, म्हणजे विचार करणं आणि ॲक्शन घेणं वेगळं. हो, जेव्हा आपण शांत बसून विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूचा पुढचा भाग, ज्याला आपण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, तो कार्यरत असतो. तो तर्क लावतो आणि भविष्यातील फायद्यांचा विचार करतो. जो लॉजिकल भाग आहे. बरोबर. पण जेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा मात्र मेंदूचा तो प्राचीन आदिम भाग ताबा घेतो, ज्याला फक्त आज आणि आत्ता काय मिळणार आहे यात रस असतो. ह्यालाच अर्थशास्त्र आणि मानसशास्त्रामध्ये टाइम इनकन्सिस्टन्सी किंवा वेळेचा विरोधाभास म्हणतात. टाइम इनकन्सिस्टन्सी म्हणजे भविष्यात मिळणाऱ्या मोठ्या फायद्यापेक्षा आत्ता लगेच मिळणाऱ्या छोट्या फायद्याला आपला मेंदू जास्त किंमत देतो. अगदी बरोबर. व्यायामाचं उदाहरण घेऊया. आज जिममध्ये जाऊन घाम गाळला तर आजच्या आज वजन कमी होत नाही ना? नाही, अजिबात नाही. आज फक्त अंग दुखतं. हो ना, आज फक्त शारीरिक वेदना आणि थकवा मिळतो. फायदा तर 6 महिन्यांनी दिसणार असतो. पण दुसरीकडे जर तोच वेळ नेटफ्लिक्स बघण्यात किंवा पिझ्झा खाण्यात घालवला तर मेंदूला त्या क्षणी डोपामिनचा भणीमार मिळतो. अरे रे, म्हणजे मेंदूचं गणित खूप सोपं आहे तर. जिथे आत्ता लगेच बक्षीस आहे तीच कृती पुन्हा करा. अगदी तेच. हे ऐकल्यावर असं वाटतंय की आपण एका हरलेल्या लढाईत लढतोय. म्हणजे आधुनिक जगात तर ही परिस्थिती आणखीनच भयंकर आहे. इंस्टाग्रामवरील एखादा लाईक असू दे किंवा स्विगीवरून 15 मिनिटात येणारे जेवण, या सगळ्या गोष्टी याच इन्स्टंट रिवॉर्डच्या तत्वावर चालतात. हो, आणि हे सगळं जाणीवपूर्वक डिझाईन केलेलं असतं. म्हणजे एक प्रकारे ज्या आदिम मेंदूने आपल्याला जंगलात वाचवलं, तोच मेंदू आजच्या जगात आपला सर्वात मोठा शत्रू बनला असं म्हणता येईल. कारण जगभरातील कंपन्यांना आपला हा जो ग्लिच किंवा त्रुटी आहे ती समजली आहे आणि ते आपल्या मेंदूला सतत तात्काळ बक्षिसांचे आमिष दाखवत आहेत. तुम्ही अगदी तंतोतंत वर्णन केलेत. कंपन्या याच यंत्रणेचा वापर करून आपल्याला त्यांच्या उत्पादनांचं व्यसन लावतात. पण
आपल्या स्रोतांमध्ये या समस्येवर एक अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय सुद्धा दडलेला आहे. अच्छा, म्हणजे आशेचा किरण आहे तर. काय आहे तो उपाय? बघा, जर आपल्याला माहिती आहे की मेंदूला भविष्यात मिळणाऱ्या फायद्यांशी काहीही देणं घेणं नाहीये, त्याला फक्त आत्ता लगेच मिळणारा आनंद हवाय. तर आपण त्याला तो आनंद कृत्रिमरित्या देऊ शकतो. एक्झॅक्टली. चांगल्या सवयी लावण्याचं मुख्य रहस्य यातच आहे. ज्या सवयींचे फायदे दीर्घकाळानंतर मिळणार आहेत, त्यांच्यासोबत आपण एक तात्काळ मिळणारे छोटे बक्षीस जोडले पाहिजे. जोपर्यंत ती सवय अंगवळणी पडत नाही आणि तिचे नैसर्गिक फायदे दिसायला लागत नाहीत, तोपर्यंत आपल्याला या कृत्रिम बक्षिसांची व्यवस्था करावीच लागते. बर, हे ऐकायला खूप रंजक वाटतंय, पण प्रत्यक्षात हे कसं करायचं? मला इथे एक शंका आहे. समजा मी आज ठरवलं की मी रोज 1 तास कोडिंग शिकणार आहे. ठीक आहे. कोडिंग शिकून मला चांगली नोकरी 2 वर्षांनी मिळणार आहे. मग आत्ता या क्षणी मी स्वतःला काय बक्षीस देऊ शकतो? आणि मेंदू खरंच अशा छोट्या बक्षिसांनी फसवला जातो का? इथेच दृश्य प्रगती किंवा व्हिज्युअल प्रोग्रेसची ताकद कामाला येते. आपल्या मेंदूला गोष्टी पूर्ण झाल्याचा किंवा क्लोजरचा प्रचंड वेध असतो. क्लोजर. हो. स्रोतांमध्ये दिलेले उदाहरणांपैकी सर्वात शक्तिशाली तंत्र म्हणजे हॅबिट ट्रॅकर किंवा साधी चेकलिस्ट. जेव्हा तुम्ही तुमच्या कोडिंगचा 1 तासाचा अभ्यास पूर्ण करता आणि भिंतीवर लावलेल्या कॅलेंडरवर एका लाल पेनाने मोठी फुली मारता किंवा चेकलिस्टवर टिकमार्क करता, अच्छा. तेव्हा तो साधा पेनचा फटका तुमच्या मेंदूमध्ये डोपामिनचा स्त्राव निर्माण करतो. थांबा, हे मला थोडं पचायला कठीण जातंय. तुम्ही म्हणताय की चेकलिस्टवर टिकमार्क केल्यावर मेंदूला आनंद मिळतो. पण तो टिकमार्क म्हणजे काही पिझ्झा नाहीये किंवा बँकेत जमा झालेले पैसे पण नाहीयेत. हा एवढा गुंतागुंतीचा मानवी मेंदू एका साध्या कागदावरचे रेषेला बघून का सुखावतो? हां, खरोखरच खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो इतका स्मार्ट असूनही या साध्या ट्रिक्सला कसा बळी पडतो? याचं कारण असं आहे की डोपामिन हे फक्त आनंदाचे रसायन नाहीये, तर ते प्रेरणेचे आणि अपेक्षेचे रसायन आहे. प्रेरणेचे रसायन? हो. मेंदूला जेव्हा जाणवतं की आपण एखाद्या मोठ्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे, तेव्हा तो तुम्हाला बक्षीस म्हणून डोपामिन देतो. म्हणजे बघा, तुम्ही व्हिडिओ गेम्स खेळला असालच कधीतरी. हो, खूप खेळलोय. गेममध्ये जेव्हा आपण एखादी छोटी लेव्हल पार करतो, तेव्हा स्क्रीनवर फक्त काही पॉइंट्स दिसतात. ते पॉइंट्स खऱ्या आयुष्यात काहीही कामी येत नाहीत, बरोबर? अगदी खरे. पण तरीही आपण रात्र जागून ते पॉइंट्स मिळवतो. का? कारण ते पॉइंट्स आपल्या प्रगतीचा दृश्य पुरावा असतात. चेकलिस्टवरील टिकमार्क हे खऱ्या आयुष्यातले तेच पॉइंट्स आहेत. अरे वा, हे उदाहरण एकदम अचूक आहे. हो ना? जेव्हा तुम्ही ती फुली मारता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला एक स्पष्ट आणि दृश्य संकेत देता की आपण जिंकलो. हे दृश्य स्वरूप मेंदूतील त्या प्राचीन भागाला शांत करतं, ज्याला तात्काळ काहीतरी हवं असतं. म्हणजे आपण आपल्याच आयुष्याचं एक प्रकारचं गेमिफिकेशन करत आहोत. जर फायद्यासाठी 2 वर्ष वाट पाहायची असेल, तर आजचा आनंद तो टिकमार्क मारण्यात शोधायचा. तो टिकमार्क हेच आजचं बक्षीस आहे. तंतोतंत. आणि या प्रक्रियेत सातत्य ठेवण्यासाठी स्रोतांनी आणखी एका भन्नाट तंत्राचा उल्लेख केला आहे, ज्याला आपण साखळी न तोडणे किंवा डोंट ब्रेक द चेन म्हणू शकतो. साखळी न तोडणे? हां. हो. जेरी साइनफेल्ड या प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियनची ही एक लोकप्रिय पद्धत आहे. तो रोज एक विनोद लिहायचा आणि तो लिहून झाला की कॅलेंडरवर एका मोठ्या लाल मार्करनी फुली मारायचा. अच्छा, रोज एक फुली. बरोबर. काही दिवसांनंतर त्या कॅलेंडरवर एक सलग साखळी तयार व्हायची. आता इथे मानसशास्त्राचा एक वेगळाच नियम लागू होतो. जेव्हा तुम्ही सलग 10 दिवस फुली मारलेली पाहता, तेव्हा तुमच्यासाठी विनोद लिहिण्यापेक्षाही ती साखळी न तोडणे हे मोठे उद्दिष्ट बनते. म्हणजे ती रेषा तुटू द्यायची नाही. हो, तुम्हाला ती सलग लाल रेषा तुटलेली पाहवत नाही. हे अगदी खरंय, कारण एकदा ती साखळी तुटली की आपल्याला स्वतःचीच लाज वाटायला लागते. हो. म्हणजे सुरुवातीला आपण चांगल्या सवयीकडे आकर्षित होण्यासाठी टिकमार्क मारतो, पण कालांतराने आपण ती साखळी तुटू नये या भीतीने किंवा त्या साखळीच्या प्रेमापोटी ते काम करत राहतो. अगदी तसंच. आपला फोकस भविष्यातील फायद्यावरून शिफ्ट होऊन आजची साखळी टिकवण्यावर येतो. आणि हेच आपल्याला हवं असतं. बरोबर. आणि इथे आणखी एक मानसशास्त्रीय बदल घडतो, जो अधिक खोल आहे. जेव्हा तुम्ही दररोज ती नोंद ठेवता आणि तुमची प्रगती पाहता, तेव्हा तुम्ही फक्त एक सवय लावत नसता, तर तुम्ही तुमची स्वतःची ओळख किंवा आयडेंटिटी बदलत असता. आयडेंटिटी बदलते. ती कशी? प्रत्येक टिकमार्क हा एक पुरावा असतो की मी असा माणूस आहे जो ठरवलेली गोष्ट पूर्ण करतो.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैशांची बचत करायची असते तेव्हा आज पैसे न खर्च करणे हा एक त्याग वाटतो. हो, नक्कीच. मन मारल्यासारखं वाटतं. स्रोतांमध्ये दिलेल्या उदाहरणांप्रमाणे बचत खात्यात पैसे टाकणे म्हणजे आजचा आनंद हिरावून घेण्यासारखा आहे. पण जेव्हा ती व्यक्ती एका पारदर्शक डब्यात पैसे टाकते किंवा बचतीचा आकडा रोज वाढताना पाहते तेव्हा तो त्याग राहत नाही. ते एक साध्य बनते. भविष्यात मिळणारा फायदा आज डोळ्यांसमोर दिसू लागतो. बचत करण्याच्या या उदाहरणावरून मला एक गोष्ट जाणवली. बऱ्याचदा आपण सवयी पाळण्याला एक शिक्षा किंवा पनिशमेंट मानतो. म्हणजे मला आज नको वाटतंय तरीही मला व्यायाम करावाच लागेल. पण जर आपण या संपूर्ण प्रक्रियेला तात्काळ मिळणाऱ्या छोट्या बक्षिसांची जोड दिली तर ती शिक्षा न राहता एक आनंददायी कृती बनू शकते. हो, नक्कीच. मग स्त्रोतांमध्ये इन्स्टंट रिवॉर्ड देण्यासाठी अजून कोणते मार्ग सुचवले आहेत? कारण नेहमीच टिक मार्क मारणं पुरेसं नसेल ना. कधीकधी मेंदूला यापेक्षा थोडं जास्त ठोस काहीतरी हवं असतं. नक्कीच. यासाठी तुम्ही टेम्पटेशन बंडलिंग किंवा मोहाची सांगड घालणे या तंत्राचा वापर करू शकता. टेम्पटेशन बंडलिंग म्हणजे काय? हे अतिशय व्यावहारिक तंत्र आहे. याचा साधा अर्थ असा की जी गोष्ट तुम्हाला करावीशी वाटते, ज्यातून तात्काळ आनंद मिळतो, ती गोष्ट फक्त त्याच वेळी करायची जेव्हा तुम्ही एखादी अवघड सवय पूर्ण करता. अच्छा. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादा विशिष्ट पॉडकास्ट ऐकायला खूप आवडत असेल तर तो पॉडकास्ट फक्त जिममध्ये व्यायाम करतानाच ऐकायचा, इतर वेळी नाही. अरे वा. किंवा जर तुम्हाला तुमचा आवडता टीव्ही शो बघायचा असेल तर तो फक्त कपड्यांना इस्त्री करताना किंवा घराची साफसफाईची कामे करतानाच बघायचा. म्हणजे आपण मेंदूच्या त्या तात्काळ आनंदाच्या भुकेचा वापर एक अवघड काम पूर्ण करण्यासाठी करतोय. मेंदूला तो पॉडकास्ट ऐकण्याची एवढी ओढ असते की त्यासाठी तो जिममध्ये जाण्याचा त्रास सहन करायला तयार होतो. हे खरोखरच हुशारीचं काम आहे. आपण मेंदूशी न भांडता त्याला त्याच्याच भाषेत समजवतोय. अगदी बरोबर. आणि यातला सर्वात महत्वाचा नियम हा आहे की बक्षीस हे सवयीच्या अगदी लगोलग मिळायला हवे. लगोलग म्हणजे लगेच? हो. जर तुम्ही ठरवलं की महिनाभर डाएट पाळल्यानंतर मी महिन्याच्या शेवटी एक आवडता पदार्थ खाईन, तर हे तंत्र फारसं प्रभावी ठरत नाही. कारण महिनाभर थांबणं हे मेंदूसाठी खूप मोठं अंतर आहे. मेंदू विसरून जाईल तोपर्यंत. हो ना? पण जर तुम्ही ठरवलं की भावून आल्यावर मी लगेचच माझा आवडता कॉफीचा कप शांतपणे बसून एन्जॉय करेन, तर तो कॉफीचा कप हे एक अतिशय शक्तिशाली इन्स्टंट रिवॉर्ड बनते. मेंदू त्या धावण्याच्या कष्टाला त्या कॉफीच्या सुगंधाशी आणि आरामाशी जोडून टाकतो. भारीच. आता आपण या सगळ्या सिद्धांतांना एका कृती आराखड्यात बसवूया. समजा जो श्रोता आता ही चर्चा ऐकतोय त्याला आजपासूनच आपल्या आयुष्यात एखादा सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. तर कुठून आणि कशी सुरुवात करावी? हे सगळे नियम प्रत्यक्ष आयुष्यात कसे लागू करावेत? सुरुवात अतिशय साधी असावी. सर्वात आधी एक आणि फक्त एकच नवीन सवय निवडा. एकाच वेळी 5 नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. एकच गोष्ट. समजा तुम्ही ठरवले की रोज 15 मिनिटे वाचन करायचे आहे. आता दुसरी पायरी म्हणजे ही सवय पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वतःला लगेच काय छोटे बक्षीस देणार आहात ते ठरवा. ते काहीही असू शकतं ना? हो, ते काहीही असू शकते. 10 मिनिटे सोशल मीडिया बघणे, एक छान गाणे ऐकणे किंवा फक्त शांत बसून चहा पिणे. आणि तिसरी, सर्वात महत्वाची पायरी म्हणजे ट्रॅकिंग. तुमच्या घरात जिथे तुमची सतत नजर जाईल अशा ठिकाणी एक मोठं कॅलेंडर लावा किंवा तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर एखादे ॲप ठेवा. जे दिसेल सतत. बरोबर. ज्या क्षणी तुम्ही ती 15 मिनिटे वाचाल त्या क्षणी जाऊन तिथे फुली मारा. आणि इथून पुढे खरा खेळ सुरू होईल साखळी टिकवण्याचा. अगदी बरोबर. सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला त्या छोट्या बक्षिसासाठी ते काम करावेसे वाटेल. पण जसजशी साखळी वाढत जाईल तसतशी तुमची नजर त्या भविष्यातील परिणामांवरून आजच्या प्रक्रियेवर येईल. तुम्हाला ती साखळी तुटलेली पाहणे असह्य होईल. आणि जेव्हा कधी कंटाळा येईल तेव्हा फक्त स्वतःला सांगा की मला हे पूर्ण काम करायचे नाहीये, मला फक्त आजची फुली मारायची आहे. वाचनाचा कंटाळा आला असेल तर 15 मिनिटांऐवजी फक्त 2 पाने वाचा, पण कॅलेंडरवर फुली मारण्याचा अधिकार स्वतःला मिळवून द्या. सातत्य हे परिपूर्णतेपेक्षा नेहमीच जास्त महत्वाचे असते. खरंच. या संपूर्ण चर्चेतून एक अतिशय खोल अर्थाचा निष्कर्ष समोर येतो. आपण नेहमी ऐकत आलोय की यशस्वी लोक खूप शिस्तबद्ध असतात आणि त्यांच्याकडे प्रचंड विल पॉवर किंवा इच्छाशक्ती असते. हो, असा एक समज आहे. पण आजच्या स्रोतांवरून हे सिद्ध होतंय की इच्छाशक्ती हा एक अत्यंत मर्यादित साठा आहे.
तो संध्याकाळपर्यंत संपून जातो. जे लोक चांगल्या सवयी टिकवतात ते स्वतःला रोज शिक्षा करत नाहीत. त्यांनी त्यांच्या सवयींभोवती अशी एक यंत्रणा उभी केलेली असते जी त्या कामाला समाधानकारक बनवते. जे समाधान देते तेच टिकते. हेच या संपूर्ण मानसशास्त्राचं सार आहे. हे अगदी अचूक निरीक्षण आहे. बघा, आपण आपल्या वातावरणाचे आणि व्यवस्थेचे गुलाम असतो. जर व्यवस्था अशी असेल जिथे चुकीच्या गोष्टी करणं सोपे आणि मजेदार आहे, तर आपण त्याच गोष्टी करणार. पण जर आपण जाणीवपूर्वक अशी व्यवस्था निर्माण केली जिथे चांगल्या सवयींना लगेच एक दृश्य किंवा मानसिक बक्षीस जोडलेले आहे, तर तोच आळशी मेंदू आपल्या फायद्यासाठी काम करू लागतो. या तंत्राचा वापर करून आपण केवळ सवयी लावत नाही, तर आपण स्वतःच्या मेंदूला रिप्रोग्राम करत असतो. क्या बात है. आपण स्वतःला सिद्ध करत असतो की आपण ठरवलेली ध्येय पार करू शकतो, ज्यामुळे जीवनाच्या इतर सर्वच क्षेत्रांमध्ये एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. खरंच ही चर्चा केवळ सवयी लावण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती स्वतःच्या अस्तित्वाची आणि विचार प्रक्रियेची ओळख करून देणारी ठरली आहे. जाता जाता या सगळ्या माहितीच्या आधारे आपण एका वेगळ्याच आणि थोड्याशा अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाकडे वळूया. नक्कीच. जर आपला हा गुंतागुंतीचा आणि प्रगत मेंदू एका कागदावरच्या साध्या टिकमार्कमुळे किंवा गेममधील खोट्या पॉइंट्समुळे इतका प्रभावित होत असेल, त्याला इतक्या सहजपणे हव्या त्या दिशेने वळवता येत असेल, तर जरा विचार करा, आपल्या आजूबाजूच्या जगात अशा किती गोष्टी आहेत ज्या जाणीवपूर्वक आणि अब्जावधी डॉलर्स खर्च करून डिझाईन केल्या आहेत. खूप मोठा प्रश्न आहे हा. तुमच्या फोनवरील लाल रंगाचे नोटिफिकेशन बॅजेस, सुपरमार्केटमध्ये जाताच मिळणारे डिस्काउंटचे कूपन्स, बाय वन गेट वन फ्रीच्या ऑफर्स किंवा प्रत्येक रील संपल्यानंतर आपोआप सुरू होणारा दुसरा रील, हे सर्व याच इन्स्टंट रिवॉर्ड आणि डोपामिनच्या तत्वावर काम करत नाहीये का? बाहेरचं जग आपल्या मेंदूतील या त्रुटीचा वापर करून आपल्याला त्यांच्या फायद्यासाठी वापरत आहे. जर हे तंत्र इतके शक्तिशाली आहे की ते आपल्याला तासनतास एका स्क्रीनसमोर खिळवून ठेवू शकते, तर आपण त्याच डिझाईनचा, त्याच मानसशास्त्राचा वापर स्वतःला कमकुवत करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीसाठी आणि चांगल्या सवयी घडवण्यासाठी कसा करून घेऊ शकतो? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारून पहा. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखादं स्नूज बटन दाबाल किंवा चेकलिस्टवर फुली माराल, तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक कृती करत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या मेंदूत दडलेल्या हजारो वर्षांच्या उत्क्रांतीशी एक खेळ खेळत आहात.